जलजीवन योजनेत मोठा घोटाळा झाला। या जलजीवन घोटाळ्यामध्ये काही ठिकाणी सरकारी प्रकल्पासाठी हस्तगत केलेल्या विद्यापीठ सारख्या ठिकाणी सुद्धा जलजीवनाचं काम दाखवून अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिल काढल्याचं जनतेच्या चर्चेमधून समजत असल्याचं कळतं। विद्यापीठ सारख्या ठिकाणी विद्यापीठाच्या वसाहतीमध्ये विद्यापीठ प्रशासनाची स्वतःची पाणी योजना राबवली जाते। मात्र या ठिकाणी जलजीवनाचं बोगस काम दाखवून बोगस बिलं काढल्याचं लोकांच्या चर्चेमधून समजतं। काही ग्रामीण भागातील ठिकाणी छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं जलजीवनाचं काम न करता तेथेही जलजीवनाच्या नावावर घोटाळा झाल्याचं समजतं। या जिल्ह्यासह राज्यभरात घोटाळा आहे। ही योजना ठेकेदार, अधिकारी व जनता यांच्यापैकी नेमकी कोणासाठी राबवली हेच कळत नाही। योजनेला केंद्र व राज्य सरकारचा निधी आहे, त्यामुळे केंद्रस्तरीय चौकशी समिती नेमली देशाच्या संसदेच्या पटलावर जलजीवन योजनेचा घोटाळा मांडणार आहे, असं खासदार निलेश लंके यांनी सांगितलं। दिनांक 13 जानेवारी रोजी राहुरी येथील पंचायत समितीच्या डॉक्टर दादासाहेब तनपुरे सभागृहात आढावा बैठकीत खासदार लंके बोलत होते। माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषा तनपुरे, रावसाहेब खेवरे, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ढेंगे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, नायब तहसीलदार संध्या दळवी, सचिन आवटी आदींसह विविध शासकीय खात्यांचे अधिकारी उपस्थित होते। जलसंपदा, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, वन, शिक्षण, महसूल, महिला व बालकल्याण, राहुरी नगर परिषद आदी विभागांचा खासदार लंके यांनी आढावा घेतला। यावेळी काही नागरिकांनी विविध समस्यांच्या विषयावर पाऊस पडला। कुल्हार खुर्द सारख्या येथे जलजीवनाचे 40% काम झाले, 75% कामाची बिलं काढली असल्याचं समजतं। तर विद्यापीठ सारख्या प्रकल्पाच्या कर्मचारी वसाहतीमध्ये बिलं काढली नसतील असं कशावर, अशी शंका येत असल्याची आजूबाजूच्या गावातील नागरिकांमधून चर्चा चालू आहे। चेडगाव येथे जलजीवनाचं काम निकृष्ट झाले आहे। केळगाव ब्राह्मणी रस्त्यावर मुरुमाचे 40 ते 50 डंपर दररोज चालतात, त्याकडे महसूल खात्याचं दुर्लक्ष आहे, त्यामुळे रस्त्याची वाट लागली। ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात, युरिया शिल्लक नाही, 2 महिन्यांनी युरिया मिळाला तर पिकांना उपयोग नाही, अशा समस्या भिटे यांनी मांडल्या। सातारा येथे 2 वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रांची 7 कोटींची इमारत बांधली, परंतु पदस्थापना नसल्याने इमारत धुळखात पडून आहे। गोरगरीब नागरिक शासकीय आरोग्य सेवेपासून वंचित आहेत। सोनगाव, सातरळ, धानोरे, तांभेरे रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला। सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांचं अतिक्रमणाला पाठबळ आहे, असं किरण कडू यांनी सांगितलं। वांबोरी येथे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून 2.5 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम पूर्ण झालं, परंतु उद्घाटनाच्या श्रेयवादासाठी प्रकल्प चाचणी व कार्यान्वित करण्यास विलंब होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज सुरू झाली नाही, अशी समस्या बाबासाहेब भिटे यांनी मांडली। त्यावर खासदार लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून योजना सुरू करण्याची सूचना केली। खासदार झाल्यावर पहिलीच बैठक असल्याने लंके यांनी अधिकाऱ्यांना शांततेत विविध सूचना केल्या। न्यूज 14 सह दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ।